आई जेवलीस तू? नाही जेवलीस ना? आई तुझ्या न जेवणाने प्रश्न सुटणार आहे का? अगं तू इथे उपाशी राहतेस आणि शारदा मावशी आई तुझ्या गप्प राहण्याने शारदा मावशीला सवत म्हणून मान्यता दिल्यासारखं आहे. हे बघ तू बोलणार नसशील ना तर मी बोलणार. तू का गप्प? आई तुझी घुसमट सहन होत नाही आता. आई काहीतरी बोल, बोल तू काहीतरी. मला जे मानाने आणि सन्मानाने मिळायला हवं ते मी असं हिसकावून नाही घेणार, हिसकावून नाही घेऊ शकणार. नियतीने आम्हाला कुठल्या तरी विचित्र चक्रात अडकवलेलं आहे, ज्याच्यातून सुटण्याचा कुठलाही मार्ग मला तरी आता दिसत नाहीये. ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांचीच घृणा वाटावी याच्यासारखं मोठं दुःख नाही रे. आणि हे दुःख, ही जखम आता कोणी काहीही केलं तरी भरून निघणारी नाहीये. ही वेदना जेव्हा माझ्या सगळ्या संवेदना नष्ट होतील ना, मातीत मिसळून जाईन मी, तेव्हाच संपेल सगळं एकदाच. कुठल्या वृक्षाला जर कीड लागली तर फक्त कीड नाही काढता येत, सगळा वृक्षच कापून टाकावा लागतो. तू विचार करू नकोस, विचार करू नकोस तू. आमचं आयुष्य आम्ही जगलो, अमृत शोधता शोधता विष पिऊन बसलो. मग काय आता मरण अटळच आहे, निश्चित आहे मरण. माझ्या सुखाला माझ्या सावलीचीच नजर लागली रे. कोणाला मी दोष देऊ? कोणाला? मारेकरी अपरिचित असला ना की मरणाचं समाधानही मिळत नाही. आपल्याला कळतच नाही ना की याने आपल्याला का मारलं, का मारलं याने आपल्याला. पण पुरू इथे तसं नाहीये. मला ते समाधान आहे, कारण मला माहिती आहे, मला माहिती आहे मला जीवनातून उठवणारी कोण आहे. मला माहिती आहे माझी बहीण आहे, ती पाठची सख्खी. तू अस्वस्थ होऊ नकोस पुरू. जा तू, जा इथून. मला एकटीला राहू दे इथे. अशीच काळोखात घुसमटत राहू दे मला. उजेडाची भीती वाटते मला. जा तू.
बेईमानी तू केलीस निकम. माझ्या पाठीत खंजीर खुपसलास. पण तू मला अजून पुरतं ओळखलेलं नाहीयेस. इतकी वर्ष माझ्या जीवावर मजा मारलीस तू. आता मी तुला संपवणार. जमल्या वाटली का तुला? तुम्हाला ओळखतोस निकम. पुरता ओळखतो रे मी तुला, पुरता ओळखतो. इज्जतदार माणसं भेटतात तुला, कारण तुला स्वतःची इज्जत नाही. सभ्य माणसं भेटतात तुला, मी नाही भेट. आता गुमान इथून शाण बनायचं आणि चालू पडायचं बरं का. माझ्या कामामध्ये उगा ढवळाढवळ नाही करायची तू. हे बघ, माझा आणि माझ्या काय पण संबंध राहिलेला नाही. तेव्हा सुटायचं इथं. मला माझा वाटा दे. कसला वाटा? इतकी वर्ष माझ्या जोरावर पैसे कमवलेस त्याचा. वेळच्या वेळेला पैसे देत आलो मी तुला. चल, आता एक पैसे पण देणं लागत नाही मी कोणाचं. हा, हे बघ, जुनी फॅक्टरी डॅडींच्या ताब्यात देऊन तू माझं नुकसान केलंयस. त्याची भरपाई टाक. फॅक्टरी काय तुझ्या बाची होती काय? तुझ्या बाची होती. उगाच वाकड्यात नाही शिरायचं हा निकम. देत नाही जा. रोज काय ना काय कारण काढून माझ्याकडे भीक मागायला येत जाऊ नकोस. माझं टायक सणकलं ना तर काय काय करशील? जाणार बाबा. एक नवा उद्योग सुरू केला, कसा माझ्या डोसक्याला त्रास देतोय तू? मला पैसे दे. उधार दे. परत कसे देणार तू? दमडी कमवायची लायकी राहिलेली नाही तुझी. फार बोलतोयस हा तू निकम. परिणाम बरे होणार नाही. काय करायचं ते करून घेणार रे बाबा. हा, घे. आणि एक ऐकायचं बरं का, डॅडी साहेबांच्या किंवा त्यांच्या परिवारात कोणाच्याही नादी लागायचं नाही बरं का. मी ध्यानात ठेवायचं. हा, त्यांना जरा जरी त्रास दिला ना तर मी तुला सोडणार नाही. कोण कोणाला सोडणार नाही ते कळेलच निकम. जोपर्यंत डॅडीच्या इस्टेटीतला वाटा मला मिळत नाही तोपर्यंत मी त्यांचा पिच्छा सोडणार नाही. अरे पण आधी ना तू उगाचच मध्ये पडू नकोस रे. मध्ये पडलास ना तर मी तुझी सुद्धा गय करणार नाही निकम. हॅलो, बागवे हियर. राम राम. निकम, हा मी निकम. काय काम काढलं? सगळं ठीक आहे ना? हा, म्हटलं तर ठीक आहे, म्हटलं तर ठीक नाहीये. पण निकम, काय ते स्पष्ट बोला. विजय आता येऊन गेला इथं. विजयराव? हा, का? पैसे मागायला आलं. पैसा संपलाय ना हो त्याच्या जवळचा. मग? हा, मला दमदाटी करून गेला इथं. हे बघा बागवे साहेब, मला काय त्याचं लक्षण ठीक दिसत नाही बरं का. त्याच्या डोळ्यामध्ये मला वेडाची झाक दिसते. अहो, काहीतरी असंबद्ध पडपडून गेला तो इथं. काय बोलला? डॅडींच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा घेणच म्हणला. अहो, मी विजयला चांगला ओळखतो म्हणूनच जरा भ्या वाटते मला. कसली भीती वाटते? फार उलट्या काळजाचा माणूस आहे तो. तशात त्याच्याकडे पैका नाही. अहो, पैशासाठी स्वतःच्या बापाला सुद्धा विकायला कमी करणार नाही हा. नाही, म्हणून म्हटलं मोहन आणि पुरूला जरा सावध राहायला सांगा. उगा उद्या विजयने काही केलं म्हणजे. ठीक आहे, मी बघतो. सध्या कुंभार राळीत राहतो मी. समर्थ मंगल कार्यालय आहे ना, त्याच्या बरोबर सामने. तसं काय झालं तर मला कळवा, मी टापोटाप येतो बरं का. निकम, तुम्ही सांगितलं बरं झालं. अहो, कर्तव्यच आहे आपलं ते. तशी जर वेळ आली ना तर विजयला खांद्यावर घेऊन डॅडींच्या पायापाशी आणून टाकन. वेळ पडली तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. हा, त्याची काय काळजी करायचं काय कारण नाही. पण तुम्ही जरा सावध राहा म्हणजे झालं. हा, राम राम. ओ हो 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 हो, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. अरे कमालच झाली म्हणायची. चक्क डॅडी साहेब महाजनांच्या पट्टराणीशी भेटीचा योग. कमाल आहे.
तुम्ही आता मला निर्लज्ज म्हणू शकत नाही, कारण लाज म्हणजे काय हे तुम्हाला आता कळलंय. उद्या तुमचं आणि डॅडी साहेबांचं नातं जगाला कळलं तर लाज डॅडी साहेबांची जाईल. तुम्ही अजून जिवंत आहात? हो, थांबलोय काही सासरच्या माणसांसाठी, म्हणजे बरोबरच जाता येईल तेवढीच सोबत. तुम्ही माझी वाट सोडा, मला तुमच्यासारख्यांशी बोलायची इच्छा नाही. आता काय अधिकार मिळालाय तुम्हाला, आता उद्या इस्टेटीत वाटा सुद्धा मिळेल. हे बघा विजयराव, मला गप्प कराल हो, पण कोणाकोणाची तोंड शिवणार. तुमच्यासारख्यांना बोलायची काहीच गरज नाहीये. अरे वा, मी सुद्धा डॅडी साहेबांच्या इस्टेटीचा भागीदार आहे ना. तुम्हाला दरवाजात उभं करणार नाही डॅडी साहेब. मी दरवाजाच्या बाहेरूनच भुंकेन. तुम्ही मला साथ द्या, जे काय मिळेल ते वाटून घेऊ. फार बोललात विजयराव. मी पुढेही बरंच काही बोलू शकतो. तेवढं सोपं नाहीये ते. हो, तुमच्यासारखे फासे मला टाकता येत नाहीत ना शारदा ताई. मी तसा कच्चा खिलाडी आहे. विजयराव, फार बोललात. असले घाणेरडे आरोप मी सहन करणार नाही. सहन करण्याची सवय करून घ्या आणि माझा एक निरोप सांगा डॅडी साहेबांना. चित्राच्या वाटणीचा हिस्सा मला हवाय. तसे अधिकार वसूल करण्याचे अनेक मार्ग आहेत माझ्याजवळ, पण मी डॅडी साहेबांच्या उंबरठ्यावर येणार नाही. डॅडी साहेब माझ्या पायाशी येतील. वाट बघा. मावशी, माझी हिंमतच होत नाही ग भास्कर समोर जायची. पण मावशी, नको ग, उगाच पुरू मोहन नको ते बोलतील. आणि ते चूक आहे की बरोबर हे चर्चा करण्याची वेळ नाही आहे आता. पण प्रश्न हा उरतो की आपल्याच माणसांना आपण क्लेश देऊन किती दुखवायचं. आणि वेळ पडली तर कुणालाही न जुमानता जातेच की मी, पण कुठवर. मला माहिती आहे भास्करनी काल गोळ्या घेतलेल्या नाही आहेत, काही खाल्लं सुद्धा नाहीये. अशाने कसं होणार आहे? मला कळते मावशी, पण इतरांना का नाही कळू? हजारोंचा पोशिंदा असा आपल्याच घरात लाचार आणि हातबल होऊन बसलाय. पुढे त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी करू नये. माणूस जिवंत असताना त्याची किंमत करायची नाही आणि गेल्यानंतर मात्र ऊर बडवायचा. याला काय अर्थ आहे का? मावशी, मला तर सहनच होत नाहीये प्राजक्ता. मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. मी जाईन ग दुर्गाला घेऊन कुठेतरी दूर, पण भास्करनं सहन होणार नाही म्हणून मला कळतंय प्राजक्ता, भास्करच्या मृत्यूचं मी कारण बनते. मावशी, ताठ मानेनं जगलेल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची कुचंबणा माझ्यामुळे. मला माईशी बोलायला हवं. मावशी नको, उगाच भडका उडायचा. पण निर्णय तर होईल. माझ्या एकटीच्या जाण्यामुळे सगळं सुरळीत होणार असेल तर. पण मला बघवत नाही भास्करची घुसमट. तशी मला जगण्याची कधी आसक्ती नव्हतीच. आसक्ती काय, आदाशी तर मी कधी नव्हतेच. जा, थोडंसं खायला दे त्यांना. म्हणावा मित्तलचा फोन आला होता 2दा. मलेशियाहून निघालेत ते, बाकी काही बोलले नाहीत. जा. हे काय डॅडी, मी आता तुमच्या रूममध्ये जाऊन आले. डॅडी, खरं तर तुमच्यात हे पूजेची वेळ आहे, पण तुम्ही हल्ली सगळं काही सोडून दिलेलं आहे. आता उद्यापासून पूजा तुम्ही स्वतः करायची. मी तुम्हाला फुलं आणून देत जाईन. अहो, इथं रोजची फुलं वाया जात आहेत. घ्या ना डॅडी दूध आणि बिस्किटं. तुम्हाला अजून औषधं पण घ्यायची आहेत.
डॅडी कळलं हां? तुम्ही आता उगाचच काही रागवू नका. घ्या ना डॅडी. डॅडी, तुम्ही रोहनपेक्षा सुद्धा जास्त हट्टीपणा करताय. घ्या ना प्लीज. थांबा, आता मीच तुम्हाला पाचते. नकोय मला. रडू नकोस प्राजक्ता, रडू नकोस. आपले अश्रू आपल्या डोळ्यात साठवून ठेव. माझ्यासमोर वाहू देऊ नकोस. ते मला त्रास होतो त्या अश्रूंचा. माझ्या डोळ्यात देखत माझ्या जगण्यावर रडणाऱ्यांना बघून त्या अश्रूंचा तिटकारा वाटायला लागला मला हल्ली. लोकांचे शब्द अजून माझ्या कानात घुमतायत. लोक म्हणायचे, तुम्ही खूप मायेनं माणसं जोडलीत डॅडी साहेब. तुमच्या जाण्यानं अनेक घरं अक्षरशः पोरकी होती. माझ्या मृत्यूनंतर दुःखानं रडणाऱ्यांची कमतरता नव्हती प्राजक्ता. आता चित्र पालटलंय. आता आता मी अजून का जगतोय म्हणून माझ्या अवतीभोवती रडतायत सगळे. डॅडी, तुम्ही काहीतरीच काय बोलताय? कारण तसं जाणवतंय बेटा. आणि तसंच व्हावं म्हणून मी प्रयत्न देखील करतोय. डॅडी, आणि तुम्ही कोणी मला जगवण्याचा प्रयत्नही करू नका. डॅडी